सांगली जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी अटकेत एकूण 6,55,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त। सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी। दिनांक 7 जुलै 2025 रोजी 11 वाजता ते दिनांक 8 जुलै 2025 रोजीच्या दरम्यान जुना समरोळी रोड मोहिते गल्ली सांगली येथे फिर्यादीच्या हत्याकारासमोर लावलेली बुलेट क्रमांक MH10D/3272 ही फिर्यादीच्या संमतीशिवाय वरील नमूद आरोपींनी फिर्यादीच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते। त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व अंमलदार यांचे एक पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत असताना पथकातील अंमलदार योगेश पाटील यांना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी संकेत तानाजी ढगे, आरोपी हर्षवर्धन उल्हास माने हे सदर गुन्ह्यामध्ये चोरलेली बुलेट ही विक्रीकरिता सांगली आष्टा रोडने येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील सर्व पोलीस पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे मिळून आलेली वर्णाची बुलेट याची खात्री केली असता त्यांची सदरची बुलेट ही जुना समरोळी रोड मोहिते गल्ली सांगली येथून चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आली व त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी 3 बुलेट तसेच 2 मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून एकूण 4 महागड्या किमतीच्या बुलेट व 2 मोटारसायकली असा एकूण 6,55,000 रुपये किमतीचा 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। सदर गुन्ह्याचा पुढील तपास योगेश पाटील हे करीत आहेत।